आज आहे आपल्या मॅजिक सिरीजचा डे 5. से थँक्यू टू युअर प्रॉब्लेम्स. तुम्ही म्हणाल ग्रॅटिट्यूड आणि तेही प्रॉब्लेमला, ते का? थांबा सांगते. त्यापैकी कुणालाच प्रॉब्लेम आवडत नाही. आपण नेहमी म्हणतो इतके सारे प्रॉब्लेम माझ्याच आयुष्यात का, माझ्यासोबत असं का होतं. पण थांबा जरा, त्याच प्रॉब्लेमकडे आज आपण वेगळ्या नजरेने बघूया. कारण प्रॉब्लेममध्ये एक संधी असते. एक उदाहरण बघूया. एक व्यक्ती असते, ती इतरांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असते. ती मग पैशाची मदत असो, ती लगेच मदत करते. सपोर्ट असो, ती लगेच पुढे येते. पण एक दिवस असं होतं, त्याच व्यक्तीच्या आयुष्यात एक मोठा फायनान्शियल प्रॉब्लेम येतो. पण त्यावेळेला त्या व्यक्तीला वाटत असतं, आजपर्यंत मी सगळ्यांना मदत केली, आज सगळे माझ्यासाठी उभे राहतील. पण रिॲलिटी काहीतरी वेगळीच असते. तिला मदत करायला कुणीच पुढे येत नाही. अगदी ज्यांना मदत केली होती ते देखील नाही. त्यावेळी त्या व्यक्तीला खूप वाईट वाटतं, तिचं मन तुटतं. पण त्याच वेळी जर ती शांत बसून विचार करेल तर तेव्हा तिला कळेल, मी मदत केली होती पण अपेक्षा ठेवून. मी स्वतःला कधीच प्रायोरिटी दिली नाही. मी सगळं इतरांसाठी दिलं. मी स्वतःसाठी कधीच पैसे मॅनेज केले नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीतून ती काय शिकेल? स्वतःला प्रायोरिटी द्यायला, स्वतःच्या आयुष्याची प्लॅनिंग करायला. करत असताना इतरांकडून एक्सपेक्टेशन ठेवायचे नाही, ह्या गोष्टी तिला कळायला लागतात. म्हणजेच काय, जेव्हा प्रॉब्लेम्स येतो तेव्हा आपल्याला तो काहीतरी शिकवण्यासाठी येतो आणि त्या व्यक्तीने तेव्हा मग थँक्यू म्हणायला हवं त्या प्रॉब्लेमसाठी. कारण त्या प्रॉब्लेम्समुळे तिचे डोळे उघडतात. त्या व्यक्तीला रिअलायझेशन होतं की आपण काय करत होतो आणि आपण काय करायला हवं, स्वतःला किती प्रायोरिटी द्यायला हवी आणि मदत करताना कुठपर्यंत मदत करायला हवी. म्हणजेच प्रत्येक प्रॉब्लेम हा आपल्याला आणखी मजबूत करण्यासाठी, आणखी काहीतरी नवीन शिकवण्यासाठी येत असतो. यासाठी आपण प्रॉब्लेम्सला नेहमी थँक्यू म्हणायला हवं. आपण फक्त प्रॉब्लेमबद्दल कंप्लेंट करत असतो, पण त्या प्रॉब्लेमला जर थँक्यू म्हटलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेमबद्दल कंप्लेंट न करता प्रॉब्लेमला थँक्यू म्हणा. कारण तो आपल्याला काहीतरी शिकवतो. जर आयुष्यात स्ट्रगलच नसतं तर आपण स्ट्रॉंग कसे झालं असतं. आयुष्यात फेल्युअर नसतं तर आपल्याला सक्सेसची व्हॅल्यू कशी कळाली असती. म्हणून जेव्हा आपण प्रॉब्लेमला थँक्यू म्हणतो तेव्हा आपली एनर्जी हाय होते, आपलं व्हायब्रेशन हाय होतं आणि आपल्याला हाय व्हायब्रेशनमुळे आपल्याला खूप सारे सोल्युशन मिळायला लागतात. आणि काय होतं, त्या सोल्युशनमधनं आपण प्रॉब्लेमला थँक्यू म्हणतो. थँक्यू मला ह्या प्रॉब्लेमसाठी, कारण याच्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. आणि मग त्यामुळे काय होतं, आपली एनर्जी हाय होते. आणि एनर्जी हाय असेल तर आपल्याला आपल्या प्रॉब्लेमसाठी खूप सारे सोल्युशन मिळतात आणि त्या समस्येतून, त्या प्रॉब्लेममधनं आपण सहज बाहेर येतो. आज एक छोटीशी स्टेप घ्या. तुमच्या आयुष्यातील कोणत्याही एका प्रॉब्लेमसाठी थँक्यू म्हणा. बिलीव्ह मी, तो प्रॉब्लेम हा तुम्हाला तोडायला नाही तर तुम्हाला घडवायला आलेला असतो. कारण प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम नसतो तर तो तुमचा खरा टीचर असतो. हा डे 5 ग्रॅटिट्यूड फॉर युअर प्रॉब्लेम कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया डे 6मध्ये. स्टे ट्यून. बाय बाय. थँक्यू.